अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ठाणे व पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरती अन्न चाचणी प्रयोगशाळा गाडी फिरून अन्न नमुने जागीच तपासणीचे काम सध्या वेगात सुरू आहे। नुकतेच फिरती अन्न चाचणी प्रयोगशाळा दिघा, ऐरोली, चिंचपाडा या परिसरात दूध, दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, मावा, दही, लस्सी, तूप तसेच खाद्यतेल, मसाले, मिठाई, तळलेले तेल यासारखे रोजच्या जीवनातील आवश्यक पदार्थ जागीच तपासले आहेत। या तपासणी दरम्यान ऐरोली सेक्टर 9 येथील कृष्णा डेअरीची तपासणी करण्यात आली। यामध्ये फॅट, SNF, युरिया, स्टार्च, न्यूट्रलायझर, ग्लुकोज, बीड आर, RI, टोटल पोलर कंपाऊंड अशा प्रकारच्या चाचण्या करून नमुने घेण्यात आले। तसेच ऐरोली दिवा गावात मौर्या पनीर डेअरी येथील पनीर, दूध, दही व सर्व डेअरीचे कागदपत्रे तपासणी करण्यात आली। तसेच नमुने तपासणी करण्यात आले। हॉटेलचे तेल, मसाला आदी वस्तू तपासणी करून पुढील कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र बाबूराव गायकवाड यांनी केली। यासाठी या विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ हेमंत शेलार, महेश कोळी, खरात यांनी कारवाई केली। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। मी हेमंत शेलार ॲनालिस्ट आहे। इथे आम्ही आमची फूड्स फिरती प्रयोगशाळा घेऊन आलेलो आहोत। आज ऐरोली दिघा गावाचा आमचे ऑफिसर आहेत गायकवाड साहेब, त्यांचा नंबर होता, त्यानुसार आम्ही इकडे चेकिंगसाठी आलो आणि आम्ही हे दुधाची चेकिंग केली। हे मिल्को स्कॅनर आहे। ह्या मिल्को स्कॅनरवर आपण दुधाचं फॅट आणि सॉलिड नॉट SNF हे चेक केलं आणि शिवाय हे आमचं किट आहे। त्यात दुधाच्या भेसळीचं डिटेक्शन करायचं हे किट आहे। त्यात 17 प्रकारच्या भेसळ आपल्याला ओळखता येतात। त्यातल्या आज आपण इकडे 3-4 ज्या महत्त्वाच्या ज्या टेस्ट आहेत, जसे स्टार्च आहे, जे दूध घट्ट करण्यासाठी टाकलं जातं, युरिया आहे, जे नकली दूध असेल ते बनवण्यासाठी युरियाचा वापर होतो, न्यूट्रलायझरचा वापर होतो। अशा ज्या टेस्ट आहेत त्या आम्ही इथे करून बघितल्या आणि त्या आम्हाला इकडे व्यवस्थितरित्या आढळलेल्या व्यवस्थित आहे। आणि दही, पनीर आम्ही आणि घी सुद्धा चेक केलेलं आहे।